मेहता का उल्टा चष्मा. अय्यर भाऊ, आज मी तुम्हाला सोडणार नाही आहे. सकाळचा बदला नक्कीच घेणार. अरे नटू काका, हा शेठजी. ते सामान मी मागवलेलं ते. हो, सगळं आलंय. गोडाऊन मध्ये ठेवलंय. अरे वा, थँक्यू नटू काका. पण शेठजी, हे तरी सांगा की या सगळ्या सामानाचं तुम्ही काय करणार आहात? खेळणार आहे. खेळणार? काय खेळणार आहात? टॅच्यू टॅच्यू. स्टॅच्यू स्टॅच्यू? मग स्टॅच्यू खेळायला तर या सगळ्या सामानाची काय गरज आहे? नटू काका, टॅच्यू खेळाचा सगळ्यात पहिला नियम काय आहे की समोरचा तुम्हाला टॅच्यू करेल त्याआधी तुम्ही त्याला टॅच्यू करा. म्हणून मी या सामानाच्या मदतीने लपून टॅच्यूच्या ब्रह्मास्त्राचा वार करणार. पण शेठजी, तुम्हाला एवढी सगळी तयारी करून कोणाला स्टॅच्यू करायचंय? आहे कोणी खास. जेठालाल लाल स्टॅच्यू तोड, स्टॅच्यू तोड, जेठालाल. अय्यर भाऊ, तयार रहा, मी येतो आहे. अरे अब्दुल, तू जेठालालला दुकानातून येताना बघितलं? नाही, अजून ते नाही आलेत. जेठा भाऊ एवढ्या लवकर दुकानातून येत नाहीत. अब्दुल, जेठालाल आला आणि माझ्याविषयी विचारलं तर सांग मी घरी नाहीये, ऑफिस वरून आलोच नाहीये. पण अय्यर भाऊ, तुम्ही तर ऑफिस मधून आलात. हो अब्दुल, मला माहित आहे की मी ऑफिस वरून आलो आहे, पण हे जेठालालला सांगायचं नाहीये की मी ऑफिस वरून आलो आहे. पण का? ते काय अब्दुल, सकाळी देवयानीने जेठालालला स्टॅच्यू केलं होतं, मग मी त्याला खूप त्रास दिला. आता जर जेठालालला कळलं की मी घरी आलो आहे तर त्याचा बदला घेण्यासाठी तो काही करून मला स्टॅच्यू करेल आणि न जाणो काय काय टॉर्चर करेल. ओ अच्छा अच्छा, काळजी नको, मी नाही सांगणार. थँक्यू 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 अब्दुल. आता घरी जाऊन लपतो. हा जेठालाल दुकानात बसून मला स्टॅच्यू करण्याची कुठल्या ना कुठल्या आयडियाचा नक्की विचार करत असेल. हा घ्या तुमचा चष्मा. आणि ही शॉल. आणि आता ही घ्या काठी. वाटतोय ना म्हातारा? येस, कॉस्मेटिकली येस, पण एस्थेटिकली नो. ओ कथकली, येस नो काय करताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? शेठजी, तुम्ही म्हातारे तर वाटताय, पण समथिंग इज मिसिंग. या, गॉट इट. शेठजी, तुम्हाला थोडं वाकावं लागेल. खामोश. मी कच्ची माडू आहे. एक कच्ची माडू ना कधी कोणापुढे वाकला आहे ना कधी वाकेल. शेठजी, वाकणं म्हणजे खरोखर म्हातारं वाटण्यासाठी कमरेतून थोडं वाकायला सांगतो. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की जे पण म्हातारे आहेत सगळे वाकलेले आहेत. हा, बापूजी कुठे वाकलेले आहेत? बरं शेठजी, तुमची मर्जी. वाकायचं असेल तर वाका, नसेल वाकायचं तर नका वाकू. आता मनात संशय आणून नंतर बोलताय तुमची मर्जी. प्रयत्न करतो. इतकं ठीक आहे? चालेल? ओके. अहो काय ओके, अशी तर माझी कंबर आखडेल. मग राहू द्या ना शेठजी, जाऊ द्या. एक काम करतो, जितका वेळ जमेल तितका वेळ मी राहीन असा, मग मध्ये मध्ये टाइम प्लीज करेन. हो हो शेठजी, तुम्हाला कुठे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये बक्षीस मिळवायचंय? हो तेच तर. बाकी तसा
वाटतोय ना म्हातारा. हो हो हो, पण आवाजात पण थोडंफार करा बरं. नाही नाही, आवाजाची काळजी करू नका. आवाज तर मी असा बदलेन की अय्यर भाऊ तर काय दया पण मला ओळखू शकणार नाही. अय्यर भाऊ तयार राहा, मी येतो आहे. खिडकी पण बंद करतो. पडदा पण लावून घेतो. अय्यर काय करतोयस तू? बबिता, मी आतल्या खोलीत जातो. बघ, कोणाचा फोन आला किंवा कोणी माझ्याविषयी विचारलं तर सांग मी आज घरी नाहीये. अय्यर तू इतका का घाबरतोयस? बबिता, तू तर ओळखतेस ना जेठालालला. आज सकाळी मी त्याला किती त्रास दिला. तो त्याचा बदला माझ्याकडून नक्की घेईल. म्हणून जेठालालला जर कळलं की मी घरी आहे तर तो काही करून मला स्टॅच्यू करेल आणि नंतर काय माहित काय काय टॉर्चर करेल. म्हणून बबिता, कोणालाही सांगू नकोस की मी आज घरीच आहे. अय्यर रिलॅक्स. हा एक खेळ आहे आणि त्याला खेळाच्या स्पिरिटनेच घे. हसण्या खेळातच घे ना. इट्स ओके. बबिता, तो तर जेठालालला ओळखतेस ना. तो कधीही खेळाला खेळासारखं मानत नाही. तो मला स्टॅच्यू करायचा प्रयत्न नक्की करेल. माहित नाही हा जेठालाल काय चाल खेळणार आहे. अरे भाऊ, बोला. पावडर गल्ली जाणार का? हो हो, सोडतो ना. बसा बसा तुम्ही. हो. अरे काय करतोयस भाऊ? हो काका, ते खड्डा आला होता मध्ये. खड्डा आला होता काय? समोरून चालून आला का? खड्डा तर तिकडेच आहे ना. तू लक्ष देऊन चालव. काय झालं? असं का बघतोयस? अहो, तुमचा आवाज आणि तुमचं वय. ते काय आहे की जरा घसा बसला आहे ना, तर मध्ये मध्ये आवाज असा होतो. आता लक्ष देऊन चालव. हा, चला चल लवकर, आरामात. लक्ष लक्ष देऊन. हा चल लवकर, आरामात. बस बस भाऊ, इथेच बाजूला उभी कर. बस. हे घे. रोज इतकेच होतात. थँक्यू हा भाऊ. अय्यर भाऊ अजून ऑफिसवरून आले नसतील. एक काम करतो, अब्दुलच्या दुकानात बसून वाट बघतो. जसे ऑफिसवरून येतील इथे स्टॅच्यू करेन. पण मनात मी अशा आवाजात का बोलतोय? अरे बेटा, थोडा वेळ इथे बसू शकतो का? हो हो, बसा बसा काका. काका, तुमच्यासाठी सोडा बनवू काय? नको बेटा, ते मी कृष्णन भाऊ अय्यरला भेटायला आलो आहे. ते आता ऑफिस वरून येतच असतील. त्यांना इथेच भेटून निघून जाईन. अहो काका, अय्यर भाऊ ऑफिस मधून आलेत. आले आहेत? हो, अय्यर भाऊ आता घरीच आहेत. वाटतं टॅच्यूच्या भीतीने लवकर येऊन लपले. आता काय करू? त्यांना काही करून खाली तर बोलवावंच लागेल. बेटा, माझं एक काम करशील? हो हो, बोला. अय्यर भाऊंना जरा फोन करून खाली बोलू शकतोस? काय वय झालं आहे ना, मी जिने चढू नाही शकणार. हो, आताच फोन करून बोलवतो. हा अब्दुल, बोल. अय्यर भाऊ, तुम्ही थोड्या वेळासाठी खाली येऊ शकता? अब्दुल, मला थोडं काम आहे.
मी खाली नाही येऊ शकत. तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलंय. जो कोणी आला असेल त्याला माझ्या घरीच पाठव. नाही नाही, ते जरा वयस्कर आहेत. ते म्हणतात की त्यांना शिड्या चढता येणार नाही, म्हणून तुम्ही खाली आला तर बरं होईल. अब्दुल, तुला आजूबाजूला कुठे जेठालाल दिसतो आहे का? झेटा भाऊ? नाही नाही नाही, झेटा भाऊ तर इथे नाही आहेत. अय्यर भाऊ, कितीही वाचायचा प्रयत्न करा, आज मी तुम्हाला टॅच्यू करूनच राहणार. ओके ओके ओके, ठीक आहे, मी आता येतो. थँक्यू. ते येत आहेत. थँक्यू अब्दुल. थँक्यू. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं माझं नाव अब्दुल आहे म्हणून? देवाचं देणं आहे सगळं बेटा. चेहरा बघूनच नाव सांगू शकतो. अरे वा, खरंच? हो, चल जातो आता. असं वाटते कोणतरी मोठे अंतर्ज्ञानी आहे. पोपट भाऊंचं लग्न कधी होईल यांना माहिती असेल. येस. बाबा 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 बाबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो काय? आवश्यक आहे. हो विचार. बाबा, आमच्या सोसायटीमध्ये पत्रकार पोपटला राहतात. अरे देवा, काय झालं? विचार विचार. हं, त्यांचं अजून लग्न नाही झालंय. ते त्रस्त असतात. तुम्ही सांगू शकता का त्याचं लग्न कधी होईल? बेटा, मी ज्योतिषी नाही आहे. फक्त चेहरा बघून नाव सांगू शकतो. सो सॉरी सॉरी. अब्दुल भाऊ, हे कोण आहेत? हे हे खूप मोठे अंतर्ज्ञानी आहेत. कोणाचाही चेहरा बघून ते त्याचं नाव सांगू शकतात. ओहो, अरे वा, बाबा, बाबा, जानी बाबा. ज्ञानी बाबा. ज्ञानी बाबा, तुम्ही माझं नाव सांगा ना. जरा चेहरा नीट दाखव. हे तिकडूनच. फक्त चेहरा पुढे कर. गोगी. बाबा, माझं नाव सांगा ना. गोली. सोनू. पिंकू. टप्पू. टाबू, जरा एक मिनिट इकडे ये. टाबू, तुझे पप्पा घरी आले का? नाही, अजून आले नाही आहेत. काही काम होतं काय? नाही 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 नाही, काही काम नाही. मी बस असंच विचारलं. अच्छा, अच्छा. जा जा जा, खेळा खेळा. चला मित्रांनो, क्लब हाऊसला जाऊया. अरे हा अब्दुल, कोण भेटायला आलं होतं? या बाबांनाच तुम्हाला भेटायचं आहे. हो बाबाजी, बोला. काय काम आहे? एक मिनिट. लवकर बोला. एक मिनिट सांगतो. बेटा अब्दुल, मला मदत करशील बेटा? हो नक्की. ही जरा काठी पकड बेटा, आणि ओके. जरा त्या बाजूला वळ. लवकर बोला, मला घरी पळायचं आहे. म्हणजे जायचं आहे. लवकर बोला, काय काम आहे? लवकर बोला, काय काम आहे? जास्त काही नाही. जेठालाल, जेठालाल. जेठा भाऊ. जेठालाल, टॅच्यू. पप्पा. अरे जेठा, जेठा भाऊ तुम्ही. स्टॅच्यू. आता म्हणजे हसलो. आता जरा मी हल्लो तर माझी खैर नाही. कुठे पळत होता अय्यर भाऊ? अय्यर भाऊ हरलात. अरे पप्पा, काय जेठा अंकल सॉलिड आयडिया काढली ना. मी तर तुम्हाला ओळखलंच नाही. हो, काय वेशभूषा, काय अभिनय, मजा आली. माहित नाही हा जेठालाल मला कधीपर्यंत स्टॅच्यू ठेवणार. अय्यर भाऊ,
आता जर तुम्ही हल्लात तर 1 महिन्यासाठी रोज सकाळी तुम्हाला काळबा देवीला जाऊन माझ्यासाठी गरमागरम जिलेबी फाफडा आणावा लागेल. जेठांकल, काळबादेवी मध्ये फक्त फाफडा जिलबीच फेमस आहे. नाही नाही बाळा, एकापेक्षा एक सरस आयटम मिळतात. मग सगळे एक एक प्लेट मागवा ना. अरे गोली काय मागवायचं? अय्यर अंकल आउट झाले तरच हे सगळं मागवतील ना. हो मग जेठांकल, अय्यर अंकलला लवकर आउट करा ना प्लीज. नाही बाळा, तुम्ही आउट नाही करणार. नाही नाही करेन, पण तडफडवून आउट करेन. कारण काय आहे, आज सकाळी जेव्हा मी दुकानात जात होतो ना, तर कंपाऊंड मध्ये दया आंटीने मला टॅचू केलं होतं. तेव्हा या अय्यर अंकलनी मला आउट करण्यासाठी जो मला त्रास दिला आहे, आपल्या बेसूर आवाजात माझ्या दोन्ही कानात एवढ्या जोर जोरात गायले, त्याने मला इतका त्रास झाला, मी इतका तडफडलो आहे की मी सांगू शकत नाही बाळा. मग त्याचा बदला तर घ्यावा लागेल ना. यांना पण जरा तडफडवायला लागेल ना. हो तडपो मजा येईल. हो. अय्यर भाव, अय्यर भाव, हला आता अय्यर भाव, हे अय्यर भाव. हे भाऊ अय्यर, हे हल्ले हल्ले अय्यर भाऊ, हल्ले 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 अय्यर भाऊ, हल्ले 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 अय्यर भाऊ. अरे जेठांकल थांबलात का? बस आता हलणारच होते, आउट होणारच होते. हो, म्हणून तर मी थांबलो बाळा. कारण काय आहे, जी मजा तडफडवून आउट करण्यात आहे, ती असं फटाफट लवकर आउट करण्यामध्ये नाही. पण आउट होऊन उद्या सकाळी चटकदार नाश्ता आणतील तर अजून मजा येईल ना. बाळा, नाश्ता तर उद्या सकाळी येणारच आणि 1 महिन्यापर्यंत येत राहील, त्याची चिंता करूच नकोस. कारण जोपर्यंत अय्यर भाऊ हलणार नाहीत, मी ओव्हर बोलणारच नाही. पप्पा, भिडे अंकलला सुद्धा स्टॅच्यू करूया. अगं सोनू, हा फक्त खेळ आहे यार, मजा येईल ना. अरे चल ना, पण जेठा अंकल, बाबांना चला लवकर ओव्हर करा. हा हो, बिलकुल बिलकुल बाळा. अरे, मला अय्यर अंकलनी त्रास दिला आहे, तुझ्या बाबांनी थोडीच दिला आहे. त्यांना मी एकदम फटाफट लवकरच ओव्हर बोले ना, चिंता नको करू बाळा. मग पप्पा, भिडे अंकलला बोलवणार ना. नको नको बाळा, बोलावण्याची गरज नाही आहे, ते स्वतःहून खाली येतील. कसं काय पप्पा? 1 मिनिट, जरा बॉल दे, बॅट दे. हा. काय करतोयस? खिळा मारलाय पायाला, इथे द्यायला येऊ शकत नाहीस. सॉरी पप्पा. पण पप्पा हे तर सांगा, बॅट बॉलने काय करणार आहात तुम्ही? हो, बघत राहा बाळा, 1 क्षण आणि 2 काम. अहो, फुलदाणी छान घेऊन आलात तुम्ही. मग आणि तिचं वैशिष्ट्य काय माहितीये? काय? ही अनब्रेकेबल आहे. हो, हा? अरे वा. बघत राहा मी काय करतो. हा बॉल काय आणि नवीन फुलदाणी. हा बॉल नक्कीच हा टप्पू असेल. ते घेऊन ये. हद्द झाली या मुलांची. टप्पू सेना, ए टप्पूने शॉट मारलाय, मला माहितीये. ए टप्पू, ए अय्यर, टप्पू सेनाला पाहिलं कुठे लपलीये? ए टप्पू. अहो, हा? अय्यर भाऊंच्या हातातच बॅट आहे. म्हणजे हा शॉट अय्यरने मारला? अय्यर क्रिकेट खेळत होता? ए अय्यर, ओ अय्यर, हा शॉट तू मारलास? हे बघ काय केलंस तू. माझी नवीन फुलदाणी होती, तू फोडून टाकलीस, नुकसान केलंस माझं. अरे बोल ना. अरे हा काही बोलतच नाहीये. अहो, जरा तुम्ही हळू. अरे काय हळू, किती नुकसान केलं माझं. अहो, आता खाली जाऊन बघतो याला. थांब. अहो, अरे याला मी काय म्हणते ऐका एवढं ना नुकसान जरा. केलं माझं. एवढं ओरडून काय होणार आहे? अहो, मी काय म्हणते ऐका ना. जाऊ द्या ना, अय्यर भाऊंकडून पहिल्यांदा चूक झालीये. अरे पहिल्यांदाच झाली तर काय झालं, नुकसान तर आपलंच झालं ना. बरोबर आहे, नुकसान झालंय, पण तुम्ही जरा शांतपणे बोला, नाही तर छोट्याशा गोष्टीचं मोठं भांडण हो होईल. मग होऊ देत ना. हे बघ माधवी, तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा मूड आता खूप खराब आहे. जरा स्टॅच्यू. माझं बोलणं-
अय्यर बघ बघ हे तू काय केलंस? अरे नवीन फुलदाणी आणली होती मी आजच, अनब्रेकेबल होती, तोडून टाकलीस. तुला काय गरज होती मुलांबरोबर क्रिकेट खेळायची? कळतच नाही या सोसायटीत लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे. अरे भाऊ भिडे, कसला आरडाओरडा का किंचाळतोय? बघा ना मेहता साहेब, एक तर ही क्रिकेट खेळण्याची वेळ नाहीये, वरून क्रिकेट खेळून बॉल मारून माझी ही नवीन अनब्रेकेबल फुलदाणी फोडून टाकली आणि आता विचारतोय तर उत्तरच देत नाहीये. एक मिनिट भिडे, पण तो उत्तर कसं देईल बाबा? जरा अय्यरकडे लक्ष देऊन बघ. अरे उत्तराचं काय, तो तर हलतही नाहीये. असं वाटतंय की कोणीतरी याला स्टॅच्यू केलंय. स्टॅच्यू? हा, कुणी? हे तर तेच सांगू शकतील, त्यांनाच विचारा. अय्यर, तुला कोणी स्टॅच्यू केलंय? हो हो हो, हा बोलतोय. तुम्हाला कसं कळलं? तेच डोळ्यांनी सांगतोय ना, वर खाली करून. बघ ना. अच्छा, कोणी स्टॅच्यू केलं? मेहता साहेबांनी? काय? बघा ना, तुमच्याकडेच इशारे करतोय. अरे अय्यर, काय बोलतोयस तू? कसले खुणा करतोयस? मी केलं? मला सांग, मी केलं तुला स्टॅच्यू? बोल. हा काय नाही म्हणतोय? अरे तर मग कोणी स्टॅच्यू केलं? टपू सेनेने? नाही म्हणतोय. अरे मग कोणी केलं? हा तुमच्याकडेच इशारा करतोय. नाही भिडे, हा माझ्याकडे इशारा करत नाहीये, माझ्या दिशेने इशारा करतोय. या दिशेला दुसरं कोणीतरी आहे ज्याने अय्यरला स्टॅच्यू. माधवी वहिनीने स्टॅच्यू केलंय. मेहता साहेब, ती स्वतः स्टॅच्यू आहे. हं? त्यांना कोणी स्टॅच्यू केला आता? मी. का? ते सगळं सोडा ना, आता हे शोधा की अय्यरला कोणी स्टॅच्यू केलंय, कारण त्यानेच तर माझी फुलदाणी फोडली आहे ना. अरे अनब्रेकेबल होती. हा, आधी हे शोधूया की स्टॅच्यू कोणी केलंय, मग विचारू त्याला. माझ्या दिशेने इशारा करतो याचा अर्थ असा तर नाही भिडे कोणीतरी अय्यरला स्टॅच्यू करून लपलं असेल? हा? इथेच या दिशेला असू शकतं. या बघूया. बघ जरा. या बघूया. अहो पप्पा, भिडे अंकल तर इकडे येत आहेत. हो मग येऊ दे ना, तेच तर मला पाहिजे. कोणी दिसत तर नाहीये इकडे. बेब, जेठालाल तू? हॅलो. टप्पू सेने बरोबर? हो, जेठालाल म्हणजे जेठालालने भिडे टॅच्यू. म्हणजे अय्यरला स्टॅच्यू तू केलं होतं जेठालाल? हो. भाऊ भिडे, अय्यरला कोणी स्टॅच्यू केलं हे कळलं मला, जेठालालने. सॉरी भिडे, ही तुझी फुलदाणी तुटली त्यासाठी. खरं तर तो बॉल फेकण्यामागे माझा इरादा फक्त तुला घरातून बाहेर बाल्कनीत बोलावण्याचा होता, तुझं नुकसान करण्याचा नव्हता. पण आता जेव्हा की तुला कळून चुकलंय की तुझं नुकसान माझ्यामुळे झालंय, म्हणून मग जर तू हल्लास तर तुझी शिक्षा ही असेल की तू मला धमकावणार नाहीस. आणि भिडे अंकल, आमच्याकडून पण कधीही काही तुटलं तरी तुम्ही आमच्यावर रागवणार नाहीत. हा, ऐकलं ना भाऊ? आणि मुलांना आणखी कुणाला टॅच्यू करायचं? नाही बाप्पा, आता कोणालाच नाही. नाही, मला मी ओके. अरे ओके काय, मला करू नको स्टॅच्यू. मला कोणाला तरी करायचं. कोणाला? अरे ज्याने मला सकाळी स्टॅच्यू केलं होतं. कोणी? हाथी भाऊनी. अरे कमाल केली त्यांनी. बनारस वरून माझ्यासाठी मिठाई आली होती, मी विचार केला मस्तपैकी खाईन तिरंगी बर्फी. अच्छा. हाथी भाऊनी स्टॅच्यू केलं मला आणि सगळी बर्फी खाऊन टाकली, म्हणून मला त्यांचा बदला घ्या. हा मग घ्या. स्टॅच्यू करा, खूप मजा येईल. ए गोली, पण मला जरा तुझ्या मदतीची गरज आहे. एक मिनिट. हा? चालेल. ये हा? अरे या मजा काय काय बोललात काय कानात? अरे मी सांगितलं हा? कसं बोलवायचं हाथी भाऊ. पप्पा कोणीतरी रसगुल्ले द्यायला आलाय. तुम्ही मागवले आहेत का? रसगुल्ले? कुठे आहेत रसगुल्ले? मी तर नाही मागवले बाळा, पण काही हरकत नाही, येऊ दे. काय? कुठे इकडे या. कुठे? या, 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 हा? या. कुठे चाललायस गोली? स्टॅच्यू. हाथी भाऊ स्टॅच्यू. मेहता अंकल, तुम्ही तर एका दगडात 2 पक्षी मारले. कसे? बघा ना, कोमल आंटी सुद्धा स्टॅच्यू झाल्या. नाही हाथी भाऊ, हा स्टॅच्यू फक्त तुमच्यासाठी होता. कोमल भाभी सॉरी, तुमच्यासाठी नव्हता, नाही, म्हणून मी नाही, तुम्हाला. अंकल, मम्मीला पण स्टॅच्यू राहू देत ना, मजा येईल. ठीक आहे बाबा, जर मुलगा स्वतः सांगतो तर मी काय करू शकतो. सॉरी कोमल वहिनी, सॉरी. तुमच्या मुलाचीच इच्छा आहे ना, मग तुम्ही राहा स्टॅच्यू.
हाती भाऊ, आता तुम्हाला कळेल की हातात खाण्याची चविष्ट वस्तू आहे अगदी तोंडाच्या जवळ, पण तुम्ही खाऊ शकत नाही. सकाळी हेच केलं होतं ना तुम्ही माझ्यासोबत, हा? पूर्ण बर्फी गप्पा गप खाऊन टाकली आणि मला तिरंगी बर्फीच्या डब्यापासून वंचित केलं. स्टॅच्यू बनवलं मला. हा हा हा, एक मिनिट हातीबाई, हलू नका अजिबात अजिबात. हा. जरासाही हलू नका. आणा द्या. हलू नका हातीभाऊ. नाही 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 नाही, कारण जर तुम्ही हल्लात तर तुम्हाला पुढच्या 1 महिन्यासाठी अंजलीच्या हातचं बनवलेलं डाएट फूड खावं लागेल. मी संपूर्ण आयुष्य असाच उभा राहू शकतो, पण हे पालेभाज्यांचं जेवण मी एका वेळेला सुद्धा जेवू शकत नाही. आता तुमच्या समोर हा स्वादिष्ट समोसा मी चावून चावून खाणार, जशी तुम्ही सकाळी तिरंगी बर्फी खात होता ना. बघत राहता. तारक स्टॅच्यू. अरे वा अंजली आंटी, काय एकदम आयत्या वेळेला स्टॅच्यू केला तुम्ही. शेवटी तुम्ही सकाळचा बदला घेतलातच. अरे घ्यायलाच पाहिजे ना. सकाळी तर मला स्टॅच्यू करून माझ्या डोळ्यासमोर मिठाई तर खाल्लीत, पण आता समोसा तर तुम्हाला खाऊच देणार नाही मिस्टर मेहता. आणि 1 मिनिट, जराही हल्लात ना तर शिक्षा. तुम्हाला दुपारच्या आणि रात्रीच्या दोन्ही वेळाच्या जेवणाला सॅलड मिळेल, आणि ते सॅलड चिरावं पण तुम्हालाच लागेल. समजलं? घे गोली, खा सगळे समोसे खा. थँक्यू अंजली आंटी. हे बघा, याची तर मज्जाच झाली. सगळं संपवणार. आणि जेठा भाऊ, ही एकदम चुकीची गोष्ट आहे. तुम्ही लोक कधीपासून आपसात स्टॅच्यू खेळताय आणि आम्हाला कोणी सांगितलं पण नाही. थांबा, आता दयावहिनींना फोन करून इथेच बोलावते. नाही नाही, अंजली वहिनी, दयाला नका सांगू. लागला फोन, लागला. अंजली वहिनी, टॅच्यू. गोली गोली, बेटा जरा तो फोन कट कर ना. जेठा अंकल, मी समोसा खातोय, दुसऱ्या कोणाला तरी सांगा ना. टप्पू, बाळा जा ना, जरा तो फोन कट कर ना. 1 मिनिट अंजली आंटी. हा बोला अंजली वहिनी. हॅलो. कट झाला. अंजली वहिनीने या वेळेला का फोन केला असेल? टप्पूचे पप्पा अजून तरी आले नाहीयेत. चला तोपर्यंत मी खाली जाऊन भेटून येते. भिडे भाऊ, टेच्चू, अरे अय्यर भाऊ पण. भिडेताई, ओ कमल वहिनी, हत्ती भाऊ, नेता साहेब, अंजली वहिनी, सगळे स्टॅच्यू आहेत. वाटते टप्पूचे पप्पा दुकानातून आलेत. हा, नक्की हा त्यांचाच खट्टळपणा आहे. टप्पूच्या पप्पांनी मला टॅच्यू करण्याआधी मीच त्यांना टॅच्यू करते. टॅच्यू. टप्पूच्या पप्पांनी मला टॅच्यू करण्या अगोदर मीच त्यांना टॅच्यू करते. हा? कर कर टॅच्यू कर कर कर. आता जर तू हल्लीस तर तुझी शिक्षा ही असेल की तू 1 महिनाभर आपल्या आईशी बोलणार नाहीस. वा 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 पप्पा. सुपर स्टॅच्यू केलं तुम्ही. सुपर सुपर. वा पप्पा वा, तुम्ही तर मम्मीला एकदम सुपर स्टॅच्यू केलंय. सुपर. अरे येईन बाबा, येईन मी. जेठा अंकल, पोपट अंकल येत आहेत. ओके बाय, थँक्यू. जेठा अंकल, पोपट अंकलला पण स्टॅच्यू करूया. 1 मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? जेठा अंकल, अरे इकडे बोलवून तिकडे कुठे चाललायस? येस. ये पोपटलाल ये. अरे जेठालाल, काय चाललंय हे सगळं? सगळे काय स्टॅच्यू खेळतायत का? नाही, फोटो खेळतायत. म्हणजे ते आजकाल मुलांना शाळेमध्ये ते काय प्रोजेक्ट देतात ना, तसं काहीतरी प्रोजेक्ट दिलाय की सोसायटीत कशी लोक राहतात त्यांचे असे एक फोटो काढून घेऊन या म्हणून सगळ्यांचे फोटो काढतायत मुले, आणि सगळे असे पोच देतायत फोटोसाठी. असं? अरे मग माझा पण फोटो काढा ना. नाही,
सोसायटीमध्ये कशी कशी लोक राहतात त्यांचे फोटो हवेत प्रोजेक्ट मध्ये. अशी तशी माणसं राहतात त्यांचे फोटो नको. जेठालाल मस्करी करतोय बाबा. अरे मुलांनो, या इकडे या. या या या. पोपटलाल अंकल तयार आहेत. हा. खेचा आता हो त्यांचे. हो. बोला मुलांनो, कशी पोच पाहिजे, जशी पाहिजे तशी पोच देतो. एक काम कर पोपटलाल, ही तुझी छत्री उघडून अशी एक मस्त पैकी कडक पोच दे. हा, ही छान कल्पना आहे. ही छत्री ही उघडली. टॅच्यू. सगळ्यांची दुनिया हलवून टाकणारे पोपट अंकल आता स्वतःच नाही हलू शकणार. आणि पोपटलाल, जर तू हल्लास तर तुझी प्रिय छत्री मी ठेवून घेणार, ती पण अगदी कायमची. टॅच्यू. हॉर्न कोण वाजवतो एवढा जोर जोरात? अरे कोण वाजवते? अरे हॉर्न बंद करा. कोण आहे? अरे सोडी भाऊ, काय तुम्ही? अहो सोडी भाऊ, हॉर्न बंद करा. हॉर्न बिघडलाय काय? टॅच्यू. अरे अरे रोशन, हॉर्न बंद कर. मम्मी सगळे स्टॅच्यू झालेत. तुला पण स्टॅच्यू करतो मी. स्टॅच्यू. जेठा अंकल, हा हॉर्न बंद करून टाका ना. सोडी ओव्हर. ओय जेठाप्रा, काय कमाल केलीस यार. ओय, मी तर माझ्या रोशन डार्लिंग बरोबर स्टॅच्यू खेळायला आलो होतो. तू तर माझा स्टॅच्यू करून टाकलास. ओय, मज्जा आली. ओय सोडी टॅच्यू. सॉरी भाऊ, ते सोनू बेटाला थोडा आवाजाचा त्रास होत होता ना, त्यासाठी तुला थोड्या वेळासाठी ओव्हर केला होता. वाव फ्रेंड्स, पप्पा इथून सोसायटी काय मस्त दिसते. सगळे स्टॅच्यू झालेत. फक्त अय्यर भाऊंना टॅच्यू करायचा बेत होता. बघता बघता पूर्ण सोसायटी स्टॅच्यू झाली. नाही जेठाजी, पूर्ण सोसायटी स्टॅच्यू नाही झालीये. अरे हा, तुम्हीच बाकी राहिलात. स्टॅच्यू. येस. अरे बबिताजी तर माझ्यापेक्षा चपड निघाल्या. वा बबिता आंटी, जेठा अंकल तुम्हाला स्टॅच्यू करणार, त्याआधी तुम्हीच त्यांना स्टॅच्यू करून टाका. येस. आता तुमची बारी. स्टॅच्यू. गोलीबिकू स्टॅच्यू. गोगी स्टॅच्यू. सोनू स्टॅच्यू. येस. आता पूर्ण सोसायटी मध्ये टप्पू एकटाच हलू शकतो. याचा व्हिडिओ बनवतो. हे हे अय्यर अंकल, इकडे बघा इकडे. Woo! अब्दुल भाऊ. अरे गोली पिंकू. पप्पा इकडे बघा. ए गोगी. ए भिडे अंकल, व्हिडिओ मध्ये काहीतरी बोला ना. आई. हाय माधवी आंटी. हाय. अरे अंजली आंटी इकडे बघा. हाय. मेहता अंकल. हाय. हाती अंकल, माहितीये बोलणे तुमचे सगळे समोसे संपवले. हा आजोबा. हे सगळं काय आहे? हे सगळ्यांना काय झालंय? आजोबा सगळेजण स्टॅच्यू झालेत. स्टॅच्यू. हो तो लहान मुलांचा खेळ. हो आजोबा, पण आता हा खेळ लहान मुलंच नाही तर मोठी माणसं सुद्धा खेळतायत. बघा ना. ठीक आहे खेळू दे.
बरं ऐक टपुडा, घराची चावी कोणाकडे आहे? मला लवकर वर जायचं आहे. चावी तर आईकडे आहे. मग तिचा स्टॅच्यू बंद कर. ते तर पप्पाच करू शकतात. मग जेठेचा स्टॅच्यू बंद कर. ते तर बबिता आंटी करू शकतात. मग तिचा स्टॅच्यू कोण बंद करणार? सोनू. आणि तिचा? मी. अरे मग कर ना बाबा. आता काय तुला पत्र लिहू? नाही सोनू, स्टॅच्यू ओव्हर. बबिता आंटी ओव्हर. जेठाजी ओव्हर. ओ थँक्यू बबिताजी. अरे तू उभा कायस? लगेच चावी घे मम्मीकडून आणि बापूजींना वर घेऊन जा. हो पण पप्पा, आईला तर आधी ओव्हर करा ना. अरे ओव्हर ओव्हर ओव्हर. अरे मी गाडी घेऊन आलो horn वाजवतोय आणि statue काय बोलायचं आता याला? अय्यर भाऊ, तुम्ही कसं हल्लात? मी तुम्हाला ओव्हर कुठे म्हटलं? अरे जेठालाल, तू 3-4 वेळा ओव्हर 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 बोलला होता ना, मग त्यातच माझा ओव्हर आला. हो भाऊ, सगळे ओव्हर झाले. हो बरोबर आहे. 3-4 वेळा ओव्हर म्हणजे जेठालाल तू ज्यांना स्टॅच्यू बोलला होतास ते ओव्हर झाले. अरे भिडे, तू पण हल्लास? मग आणि जेठालाल हा काय बालिशपणा आहे? स्टॅच्यू खेळण्यासाठी माझ्या घरात बॉल मारून माझी ही अनब्रेकेबल फुलदाणी का फोडलीस? किती नुकसान केलंस माझं? अरे भाऊ, मी जेव्हा तुला टॅच्यू केला होता तेव्हा सगळं सांगितलं तर होतं. काय तुझे कान पण टॅच्यू झाले होते? अरे बाबा, माझा इरादा बॉल फेकून हे काही नुकसान करण्याचा नव्हता. फक्त तुला बाल्कनीत बाहेर बोलवण्याचा इरादा होता. जेठालाल, मग तू हात मारून बोलू शकत नव्हतास का? नाही. आणि मेहता साहेब, तुम्ही जर चालाखीने स्टॅच्यू केलं ही चांगली गोष्ट नाहीये. अरे काय चांगली गोष्ट नाही हाती भाऊ. हा सुरुवात तर तुम्ही केलीत ना हाती भाऊ. सकाळी तुम्ही मला स्टॅच्यू बनवून सगळीच्या सगळी मिठाई गप्पा खाऊन टाकली. माझ्या हातात काहीच नाही आलं. मग मी बदला घेणार की नाही घेणार? म्हणून मग तुम्हाला स्टॅच्यू करावं लागलं. आणि तसंही बघायला गेलं तर सुरुवात तुम्ही सुद्धा केली नव्हती. सुरुवात भिडेच्या घरून झाली. नाही मेहता साहेब, या स्टॅच्यू प्रकरणाची सुरुवात जेठालालच्या घरून झाली आहे. हो. नाही म्हणजे काय झालं, दयावहिनीने जेठालालला स्टॅच्यू केलं आणि ही गोष्ट दयावहिनीने माधवीला सांगितली आणि मग माधवीने मला स्टॅच्यू केलं. जेठालाल, तुझ्या या करामतींमुळे माझा कुर्ता जळता वाचलाय आणि माझी ही फुलदाणी, अनब्रेकेबल फुलदाणी तुटली. हे बघ भाऊ भिडे, स्टॅच्यूच्या खेळात चुकीच्या शब्दांचा वापर करू नकोस. भाऊ तुझा फुलदाणी शाबूत आहे. जे तुटलंय त्याला फुलदान म्हणतात त्याला. अरे मेहता साहेब, जी वस्तू तुटून गेली आहे तिचं नाव आता व्यवस्थित घेऊन तरी काय फायदा? फायदा नाही जेठालाल, नुकसान झालंय माझं हे फुलदान तुटलंय. अरे फुलोरा आणि फुलदाणी, तुझी फक्त फुलदाणीच तुटली आहे ना? बँकेचं लॉकर थोडंच तुटलंय. काही कधीपासून फुलदाणीचं गाणं गातोयस? अरे बाबा जेठालाल, नशीब माझं की सोडीचा हात हॉर्नवर होता जेव्हा तू त्याला स्टॅच्यू म्हणालास. जर त्याचा पाय एक्सलेटरवर असता तर मी पटकन ओव्हर म्हणालो असतो. अरे भावा, तू ओव्हर म्हणेपर्यंत मी कायमचा ओव्हर गेलो असतो ना. अरे भाऊ, शुभ बोल. लग्न करायचं आहे ना की नाही? जेठालाल, ओ यारो, पण मला कोणी सांगेल का की हे सगळं चाललंय काय? सोडी, मी सांगतो, या जेठालालने माझ्या बरोबर लबाडी केली आहे. हा? काय लबाडी केली? लबाडी तर तुम्ही केलीत माझ्या बरोबर. लवाडी तर मेहता साहेबांनी माझ्या बरोबर केली. हो, मुळात प्रॉब्लेम त्याच्यामुळे सुरू झालाय. तसं पण बघायला गेलं तर चूक कोणाची हे कळणार कसं? प्रत्येक जण एकमेकांवर असं अरे, बोलतोय. अरे नाही, ही नाही लबाडी केली. अरे, अरे, अय्यर भाऊ, केलं आणि अजून थोडी. अरे काय करताय तुम्ही सगळेजण? अरे बापूजी, बापूजी, काय बोलतोय याला? काय? अरे, मी दयाला सांगितलं अरे सगळ्यांना स्टॅच्यू. आजोबा सांभाळून. अगं बासुंदी, ऐक, मी येणारच होतो, मी निघतच होतो तोपर्यंत एक जेठा. ऐक. सॉरी. जेठालालने माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय. आज त्याची काही खैर नाही. गाडी जोरात चालव. सर, हा? हे सगळे असे पुतळ्यासारखे का उभे आहेत सर? हे गोकुळधामचे नमुने आहेतच असे. पूर्ण सोसायटीचे वॅक्सचे पुतळे बनवून म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजेत. हा जेठालाल कुठे आहे? ये चालूजी पांडेजीचं माझ्याकडे काय काम आहे? हा जेठालाल कुठे आहे? हा जेठालाल दिसत नाहीये कुठे? जेठालाल,
जेठालाल जेठालाल पाहिलं का जेठालाल पाहिलं का ओ चल 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 जेठालाल अरे ए जेठालाल अरे ऐकतोयस ना मी बोलतोय इन्स्पेक्टर चालू पांडे ऐकू येत नाहीये का अरे कोणी इथे काही बोलत का नाहीये चालू बेटा कोण बोललं यांच्यातलं कोण बोललं ओ बापूजी तुम्ही चालू बेटा आता या सगळ्यांना चालू करून देतो हो हो करा सगळ्यांना ओव्हर चला बापूजी हा. पोलीस का आलेत? त्यांनाच विचार इन्स्पेक्टर साहेब काय झालं आधी तुम्ही मला सांगा की हे सगळं काय चाललंय काही नाही चालूजी पांडेजी आम्ही सगळेजण मिळून टॅचू खेळत होतो. टॅचू काय खेळत होतात ते पांडे साहेब स्टॅच्यू तो जो लहान मुलांचा खेळ असतो ना एकमेकांना स्टॅच्यू करतात मूर्ती बनते मग हो तेच खेळत होतो. जेठालाल खेळ खेळणं कधी कधी खूप महागात पडू शकतं हो महागातच पडतो. एक्सक्यूज मी पांडेजी यावेळी कसं काय आलात? हो आम्ही कोणत्याही वेळी येऊ शकतो तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि प्रॉब्लेम असायलाही नको ओके जेठालाल तू चल माझ्यासोबत मी तुला न्यायला आलोय मी काय केलंय? ते तर पोलीस स्टेशनला गेल्यावरच कळेल तुला पोलीस स्टेशन कशाला? टपूचे पप्पा काय केलं तुम्ही? मी काही केलेलं नाहीये. मी काय केलंय चालूजी पांडेजी? अरे एकदा बोललो ना पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेल सगळ्यांसमोर सांगू का मी टपूचे पप्पा तुम्ही घाबरू नका मी तुमच्या सोबत येते. अरे कोण घाबरतायत काय तू पण? जेठ्या मी पण येतो हो मी सुद्धा येतो. हो मी पण येतो चला मी पण येतो. हो चला सगळ्यांनी चला. एक मिनिट मी पण येतोय काय लग्नाला चालेल का मी पण येतोय कोणी एक माणूस येऊ शकतो पांडे साहेब आता तर पोलीस स्टेशन मध्ये पण आलोय आता तरी सांगा की तुम्ही आम्हाला इथवर का आणलंय प्लीज इथे का घेऊन आलायत? आता सांगण्या ऐकण्याची वेळ नाहीये प्रत्यक्ष घडलेलं पाहायची वेळ आहे ते बघा बाघा बावरी तुम्ही दोघे इथे? हो बघा ना. अरे काय बघा ना तुझा तर तो 4 पंजाचा कार्यक्रम होता ना पिक्चर पॉपकॉर्न पार्क पावभाजी त्यात हा 5वा पोलीस स्टेशनचा पंजा कुठून आला? शेठजी हा 5वा पंजा या पाटीलजींच्या गैरसमजामुळे या सगळ्या चुका झाल्या आहेत आणि मी कधीपासून या 6व्या पंजा पांडे साहेबांना समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ते माझं बोलणं ऐकूनच घेत नाहीये. काय लावलं रे पंजा तुझा पंजा बंद कर पाटील हे दोघं बागेमध्ये जुगार खेळताना मॅडम तुम्ही जरा बाहेर जाल का हा हे दोघं बागेमध्ये जुगार खेळत होते की साहेब हे दोघं बागेमध्ये रंग उधळताना पकडले गेले हं? काय बागा बावरी तुम्ही गार्डन मध्ये रंग उधळत होता हा मग त्यात काय एवढं? त्यात काय झालं म्हणजे बागेमध्ये रांगोळी काढली त्यात काय झालं? जेठालाल रांगोळी नाही रंग उधळले त्यांनी म्हणजे जेठालाल कसं समजावू तुला रंग उधळले काय हा बाघा बावरी नाही शेठजी आम्ही असं काहीच नाही केलंय. प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणतो बागेश्वर आम्ही खरं सांगतोय हे जटिलजी आम्हाला उगाच इकडे पकडून घेऊन आले. अरे जटिल नाही पाटील हाय हाय चुकीचं बोलले. पांडेजी प्लीज आमचं म्हणणं ऐका ना आम्ही खरं बोलतोय आम्ही निर्दोष आहोत आम्ही असं काहीच नाही केलंय. जर तुम्ही काहीच नाही केलं तर पाटील काय खोटं बोलतोय नाही आम्हाला वाटतंय कुटीलजींचा गैरसमज झालाय. अरे मॅडम कुटील नाही पाटील हाय चुकीचं बोलले. काय चुकून बोलले आताच तर सांगितलं आणि एवढ्यात परत चुकलात तुम्ही. सॉरी पांडेजी सॉरी. एक मिनिट कुठेल सॉरी पाटील जरा हे सांग की या दोघांनी चुकून नाही तर जाणून बुजून काय चूक केलीये ते सांग. साहेब हे बागेमध्ये पिक्चरच्या पोज मध्ये उभे होते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं बाकी समजे प्रेमी तर आम्हाला बघून पळाले बरोबर आहे पण हे दोघे निर्लज्ज तिथंच उभे राहिले. आता बोल जेठालाल मी काय बोलू? अरे बाबा तू काय उभा आहेस तू बोल ना. अरे पण शेठजी मी कधीपासून पांडेजींना हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ते माझं काही ऐकूनच घेत नाहीये. चालूजी पांडेजी ऐकून घ्या ना त्याला काय म्हणायचंय.
ऐकव. आता ऐकण्याची आणि सांगण्याची वेळ गेली. आता डायरेक्ट तुम्ही बघाच. बावरीजी, मला तर पक्क माहिती होतं की शेठजी सुट्टीसाठी तयार होतीलच. ते फक्त दिसतात कठोर, पण त्यांचं मन तर खूपच नाजूक आहे. म्हणजे तुम्हाला माहितीये, आज सकाळी शेठजी मालकिणी सोबत स्टॅच्यू स्टॅच्यू हे खेळत काय होते. सांगताय काय बागेश्वरजी? आज सकाळी जेव्हा मालकीणबाईंनी शेठजींना स्टॅच्यू सांगितलं, तेव्हा शेठजी आपल्या जागेवरून हल्ले सुद्धा नाहीत. असं वाटतं आपल्या मालकांचं आपल्या मालकिणींवर खूप प्रेम आहे. खूप खूप प्रेम करतात बावरीजी. शेठजी मालकीणबाईंसाठी काहीही करू शकतात. बागेश्वरजी, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? बावरीजी, तसं तर सगळे प्रेमी आपल्या प्रेमिकासाठी हेच म्हणतात की मी तुझ्यासाठी आकाशातून चंद्र आणि तारे तोडून आणेन. पण ते ना सगळे खोटं बोलतात, कारण तसं बघायला गेलं तर ते शक्यच नाहीये. पण मी तुमच्यासाठी झाडावर चढून आंबा, चिंच, पेरू, सफरचंद, तुम्हाला जे फळ आवडेल ते तुम्हाला मी तोडून आणू शकतो. अरे रे रे रे, सांभाळून बावरीजी, तुम्ही ठीक तर आहेत ना? बागेश्वरजी स्टॅच्यू. आता तुम्ही पण स्टॅच्यू राहा आणि मी पण स्टॅच्यू राहते. पाटील, काय चाललंय? उघड्यावर सगळे लोक रंग उधळतायत. अरे पण इथं लहान लहान पोरं पण येतात ना, त्यांच्यावर किती वाईट परिणाम होत असेल. म्हणूनच तर आपल्याकडे कंप्लेंट येते ना. चला, आज या प्रेमी युगलांची काही खैर नाही. चला पकडू आता यांना. पाटील, किती बेशरम आहे पाहिलं काय? हिम्मत तरी बघा त्यांची. समदे घाबरून इकडे तिकडे पळाले, पण हे दोघं तर असे निर्लज्जासारखे उभे आहेत. पोलिसांच्या शिटीला पण काही किंमत नाही. पाटील, पाटील, यांना आता पकडावंच लागेल. चल चला. बागेश्वरजी ओव्हर. थँक्यू बावरीजी. ऐका ऐका हवालदारजी, तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाहीये. त्याचं काय आहे ना, आम्ही दोघं स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होतो. खेळत होतात. स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होते. चला पोलीस स्टेशनला चला, तिकडे खेळूया. पाहिलं, मी आणि बावरीजी स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होतो. स्टॅच्यू स्टॅच्यू हे तुम्हा लोकांना झालंय तरी काय? गोकुळधाममध्ये स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होते, हे लोक बागेमध्ये स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होते. तुम्हा लोकांच्या या स्टॅच्यूच्या खेळामुळे आम्हा पोलीसवाल्यांचा वेळ वाया गेला. त्याचं काय? सॉरी पांडाजी. पांडा? अरे पांडा तर चीन मध्ये असतो. आम्ही बनारसचे पांडे आहोत. लक्षात ठेवा, माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे. चुकून चुकीचं बोलले. बघितलंच पाटील, जेव्हा गोकुळधाम सोसायटीशी जोडलेली कोणतीही केस येते, आपला वेळ वाया जातोच. दयाचा फोन. हा बोल दया. टपूचे पप्पा, काय झालं? काही समजलं का? इन्स्पेक्टर चालूजी पांडेजी तुम्हाला पोलीस स्टेशनला का घेऊन गेलेत? आणि इथे नटू काका आलेत आणि म्हणतात की बागा भाऊ आणि बावरीता यांचा पत्ता नाहीये. नाही नाही, बागा आणि बावरी दोघेही इथेच पोलीस स्टेशन मध्येच आहेत आणि त्यांच्यामुळेच हे चालूजी पांडेजी आम्हाला इथे घेऊन आलेत. अरे नटू काका, बागा भाऊ आणि बावरीताई आता टपूच्या पप्पा बरोबर पोलीस स्टेशन मध्ये. असं अरे कसं बापरे, झालंय काय नेमकं? अरे माझ्या देवा, बापूजी पोलीस स्टेशन मध्ये कशाला? अरे दया, काळजीचं काहीच कारण नाही. बागा बावरीला काहीच झालेलं नाहीये. खरं तर ते एका छोट्याशा गैरसमजामुळे पोलीस या दोघांना पोलीस स्टेशनला घेऊन आले आहेत. पण आता सगळं ठीक झालं आहे. आम्ही लोक थोड्याच वेळात घरी पोहोचतो. ठीक आहे? हा ठीक आहे ठीक आहे. हा हा बस. चालूजी, पांडेजी, तर मग आम्ही या दोघांना घेऊन निघू. निघू?
कोण निघालं? कुठे निघाले? नाही 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 पांडे साहेब, जेठालालच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की बागा बावरी निर्दोष आहेत, तर आम्ही आता त्यांना घेऊन निघू. म्हणजे विचारतोय की घेऊन निघू की नको निघू. वा, म्हणजे तुम्ही लोकांनी ठरवलं की ते निर्दोष आहेत. हे गार्डन आहे का की कोणी आलं आणि कधी गेलं? राहू द्या ना शेठजी. सगळं जाणून घेतल्यानंतर सुद्धा जर पांडेजींना वाटतं की आम्ही दोषी आहोत तर मग ठीक आहे, मी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. आणि मी पण. अरे काय बोलताय तुम्ही लोक, वेडे झालात का? एक मिनिट शेठजी, मला बोलू द्या तुम्ही. जर प्रेम करणं गुन्हा आहे तर हो मी दोषी आहे. तुम्हीच सांगा ना पांडेजी, प्रेम करणाऱ्यांनी कुठे जावं? पूर्ण शहरामध्ये किती गर्दी आहे. जर आम्ही समुद्राच्या किनारी जावं तर तिथे पण किती सारे लोक असतात, आणि जी जागा खाली असते तिकडे तर हे पाणीपुरीवाले असतात. जर आम्ही सिनेमाच्या हॉलमध्ये गेलो तर तिथे आम्ही ऍक्टरची डायलॉग ऐकणार की आम्ही दोघं गप्पा मारणार? आता तुम्हीच सांगा, अशा वेळी आमच्यासारख्या प्रेमींना भेटून दोन प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या असतील तर आम्ही कुठे जायचं? लव्ह गार्डन. पण तिथे सुद्धा तुमची लोक आम्हाला व्यवस्थित बसूच देत नाहीत. एक काम करा ना पांडेजी, तुम्ही ना आम्हाला जेलमध्येच टाका. तिथे आम्हाला कोणीच त्रास देणार नाही. तिथे गेल्यानंतर आरामात बसून आम्ही प्रेमाच्या चांगल्या गोष्टी करू शकतो. तू खरं बोलतोयस बागेश्वर? प्रेमी प्रेमिकांना भेटण्यासाठी सगळ्यात सुरक्षित आणि उत्तम जागा आहे गार्डन. आम्ही पण लग्नाच्या अगोदर बासुंदीला बनारसच्या उद्यानात भेटायचो. अरे आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा झोपलाय काय? गार्डन आहे का? पण आजकालचे प्रियकर प्रेयसी गार्डन मध्ये फक्त भेटतच नाहीत तर भेटा, तुम्ही लोक भेटा, पण मर्यादेत राहून भेटा ना. त्या गार्डन मध्ये छोटी छोटी मुलं खेळतात. जर तुम्ही मर्यादेचं उल्लंघन केलं तर त्या मुलांवर काय परिणाम होईल? हो बरोबर, एकदम बरोबर बोलले पांडेजी. पण पांडेजी, त्या गार्डन मध्ये प्रेमवीरांचं येणं जर तुम्ही बंद केलं तर आम्ही कुठे जायचं? हा, याचा विचार तुम्ही प्रेम करण्याआधी करायला पाहिजे होता ना. प्रेम करणार तुम्ही लोक आणि जागा शोधू मी. वा, अरे सोड ना बाबा, आता त्या चालूजी पांडेजी काय करू शकतात? भाऊ चल सोड. नाही एक मिनिट जेठालाल. पांडेजी काही करू शकले किंवा नाही करू शकले तरी सरकार खूप काही करू शकते. बागाचं बोलणं चुकीचं नाहीये. भाऊ, जर प्रेमी युगुलांसाठी दुसरं काही ठिकाण नसेल तर बिचाऱ्यांनी जायचं कुठे? मी एक लेखक आणि जबाबदार नागरिक म्हणून सरकारला एक खुलं पत्र लिहीन की बाबा, प्रेमी प्रेमिकांसाठी जे गार्डन होते, जागा होत्या, खुल्या केल्या जाव्यात. जर सरकारने त्यावर बंदी टाकली असेल तर ती पुन्हा उठवण्याची मोहीम सुरू केली. वा. पण प्रेमी युगुलांना सुद्धा एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. प्रेम आणि अश्लीलतेमध्ये खूप मोठा फरक आहे. हा, प्रेम करा तुम्ही, पण प्रेमाचं ओंगळ प्रदर्शन करू नका. बरोबर आहे. थँक्यू मेहता साहेब, थँक्यू व्हेरी मच. अगदी खरं. काय, पोलीस प्रेमी युगलांची शत्रू नाहीये, पण हो, प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. आणि जेव्हा कोणी मर्यादेचं उल्लंघन करेल, पोलीस आपलं काम तर करणार. हो, करायला पाहिजे, पोलिसांना करायला पाहिजे. अगदी बरोबर. बरोबर आहे पांडेजी, तुमच्या या गोष्टीशी तर मी पण सहमत आहे. मग चला आता, तुम्ही जर अनुमती देत असाल तर आम्ही लोक निघू. हो निघा. पाटील, या लोकांना जाऊ दे. थँक्यू पांडेजी. पाटील भाऊ, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच हांडाजी. अरे हांडा नाही, अरे बाबा यांना घेऊन जा. अगं बाई, तू गप्प राहना. चल चल बाबा, चल. थँक्यू. हो, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. थँक्यू पांडेजी, थँक्यू पाटील साहेब. चला चला चला. जेठालाल, एक मिनिट. हा, तू जरा इकडे ये. नाही, तुमचं काम नाहीये, तुम्ही लोक जाऊ शकता. हा, तुम्ही लोक थांबा. आम्ही बाहेर. हो शेठजी. इकडे ये. थांबा. हो शेठजी, थांबतो. मी काय केलंय? हे स्टॅच्यू काय रे भाऊ? अच्छा, तुम्हाला स्टॅच्यूच्या बद्दल माहित नाहीये? नाही. अरे काय, आम्ही कधी स्टॅच्यू खेळलोच नाही.
बालपणी आम्ही चोर पोलीस खेळायचो आणि नेहमी मीच चोर बनायचो आणि पकडला जायचो. अरे मग मी ठरवलं की मी पोलीस होणार आणि पकडलाच नाही जाणार. बघ माझा निर्णय किती पक्का निघाला की आजपर्यंत पकडला नाही गेलोय. आता हे सांग जेठालाल की स्टॅच्यू खेळतात तरी कसं? अरे चालूजी पांडेजी खूप मजेदार खेळ आहे. असं? मी तर म्हणतो तुम्ही पण घरी जाऊन बासुंदी वहिनींबरोबर खेळा, एकदम मजा येईल. अरे भाऊ खेळेन ना, पण सांगशील कसं खेळतात तेव्हा खेळेन ना मी. त्याच्यात काय आहे की दोघे जण असतात, एक टॅच्यू करतो आणि दुसरा टॅच्यू बनतो. अच्छा. म्हणजे जो टॅच्यू करतो ना तो ते बनणाऱ्याला असं टॅच्यू असं बोलतो आणि जो टॅच्यू बनणारा असतो तो ज्या मुद्रेमध्ये किंवा ज्या स्थितीमध्ये असेल तो तसाच तो स्थिर होऊन जातो, म्हणजे असं. मूर्तीसारखा. समजलं? हो. हे आता बघा मी समजावतो तुम्हाला. एक प्रात्यक्षिक करूया आपण. तुम्ही काहीतरी हालचाल करा, काहीतरी अशी मुद्रा करा, काही पण. काही पण? हो. टॅच्यू. बस बघितलं, याचप्रमाणे आता तुम्हाला मूर्तिमान नाही, अरे तुम्ही असं हे पण नाही हलवू शकत, मुंडी पण एकदम कडक मूर्ती एकदम. तुम्ही काहीच हलवू शकत नाही, हात पाय मान काहीच नाही. फक्त हे जे डोळ्यांची जी बुबुळं आहेत ना ते तुम्ही अशी अशी हलवू शकता. हो ते चालेल. आता जोपर्यंत ज्याने तुम्हाला टॅच्यू केला आहे तो ओव्हर असं नाही म्हणत तोपर्यंत तुम्हाला त्याच मुद्रेमध्ये असं स्थिर राहायचं. आता मी ओव्हर म्हणेन त्यानंतर तुम्ही हलू शकता, ठीक आहे? जर ओव्हर म्हणायच्या अगोदर तुम्ही हल्लात मग मी जी तुम्हाला शिक्षा देईन ती तुम्हाला मानावी लागेल. असा हा खेळ आहे. तर रेडी? ए ओव्हर बोलतो आता. रेडी? ए ओव्हर. मजा आली. असं वाटत होतं मेडिटेशन करतोय. अरे मग जेठालाल, आता जर कधी बासुंदी माझ्यावर रागवेल ना तेव्हा मी तिला म्हणेन स्टॅच्यू. अच्छा, बासुंदी वहिनी तुमच्यावर रागावते? ए जास्त लाडात येतोस का तू? स्टॅच्यू करून सगळी वैयक्तिक माहिती काढतोयस का? याला बाहेर काढा, बाहेर काढा. चाल 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 चाल. आला ओके मोठा. ओके. चला चला नाही, बाहेर ठीक आहे, वैयक्तिक ठीक माहिती आहे. काढायला Sorry. लागतोय. बाहेर निघ. स्टॅच्यू पाटील स्टॅच्यू. स्टॅच्यू